रात्रीच्या जेवणाची मिनी थाळी रेसिपी प्रकार 1 पाहूया। त्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। आता हा कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। तर इथे मी सुरुवातीलाच कांद्याचे टर्फल काढून घेतले, पुढचा मागचा भाग कट करायचा आणि बारीक असा हा कांदा चिरून घ्यायचा। मोजक्या साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते, छान झणझणीत चटपटीत लागते। आता या ठिकाणी मी जेवढं साहित्याचं प्रमाण घेतलंय त्यामध्ये जर ही रेसिपी तुम्ही भाकरी चपाती भातासोबत खाण्यासाठी बनवताय तर 3 लोकांना एकदम परफेक्ट पुरेल, पण जर तुम्ही तोंडी लावण्यासाठी बनवत असाल तर 5 ते 6 लोकांना सहज पुरेल। तर इथे पहा, या पद्धतीनेच हा कांदा मी एकदम बारीक चिरून घेणार आहे। राहिलेले कांदे सुद्धा याच पद्धतीने चिरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा, राहिलेले सर्व कांदे सुद्धा मी एकदम बारीक चिरून घेतले आहेत। आता हा बारीक चिरून घेतलेला कांदा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। कांदा काढताना सुरुवातीलाच एखादं पसरट आणि खोलगट भांडं घ्या, कारण आपल्याला हे सर्व साहित्य नंतर मिक्स करून घ्यायचं आहे। मोठं खोलगट पसरट भांडं घेतलं ना की अगदी हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करता येतं। तर इथे बारीक चिरून घेतलेला कांदा मी या बाउलमध्ये काढून घेतलाय। आता हा बाउल आपण बाजूला ठेवूया आणि जी आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे ना ती सुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहे। तर हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरताना सुद्धा लक्षात ठेवा, हिरवी मिरची सुद्धा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे, जास्त मोठी चिरायची नाही। तुम्ही या ठिकाणी जर चिरून ही हिरवी मिरची न घेता खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतली किंवा मिक्सरला फिरवून सुद्धा जाडसर वाटून घेऊन यामध्ये घातली ना तरी सुद्धा चालेल। तर इथे पहा, हिरवी मिरची मी एकदम बारीक चिरून घेतली आहे। आता जी कोथिंबीर घेतली आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे। तर कोथिंबीर यामध्ये जितकी जास्त घालता येईल तेवढी जास्त घालायची, त्यामुळे याची चव खरंच खूप छान लागते। आणि जर शक्य असेल तर कोथिंबीर देठासहित वापरा। आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर जी आपण चिरून घेतली आहे ती सुद्धा ज्या भांड्यामध्ये आपण कांदा काढून घेतलाय त्यामध्येच काढून घेऊयात। तर इथे पहा, जेवढं साहित्य आपल्याला चिरून घ्यायचं होतं ते सर्व आपण चिरून घेतले। त्यानंतर काय करायचं, इथे मी खलबत्ता घेतलाय। आता या खलबत्त्यामध्ये इथे मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या काढायच्या आणि लसूण सुद्धा आपल्याला जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे। लसूण यामध्ये अजिबात स्किप करू नका, नक्की घाला। लसणामुळे याची चव खरंच दुपटीने वाढते। तर इथे पहा, लसूण सुद्धा मी छान जाडसर असा कुटून घेतला आहे। आता हा कुटून घेतलेला लसूण सुद्धा आपण कांदा आणि कोथिंबीर हिरवी मिरची ज्या बाउलमध्ये काढून घेतली आहे त्यामध्येच काढून घेऊयात। त्यानंतर आता यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानी 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं। तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचंच कूट वापरायचं आहे, कच्चे शेंगदाणे बारीक करून यामध्ये वापरू नका, नाहीतर मग पूर्ण चव बिघडेल। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं की त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि त्याच चमच्याने 2 चमचे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ती घालायची। इथे मी लाल मिरची पावडर थोडीशी जास्तच वापरतीये, कारण ही लाल मिरची पावडर रंगाला छान असते आणि तिखटाला कमी असते आणि आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखट असणारी लाल मिरची पावडर सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, पण हे सर्व साहित्य मिक्स करून घेण्याआधी इथे मी एका तडका पॅनमध्ये 7 ते 8 चमचे कच्चं तेल घेतलंय। आता हे तेल आपल्याला धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचंय। आता तेल गरम होतंय तोपर्यंत आपण हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेऊयात। आपण यामध्ये जे काही मसाले घातले आहेत ते कांद्यासोबत छान एकजीव व्हायला पाहिजेत, या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं। तर इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। मसाले कांद्यासोबत छान एकजीव झाले आहेत। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेईपर्यंत जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा धूर निघेपर्यंत कडकडीत गरम झालं। आता या गरम तेलाचा तडका यावरती घालायचा, छान चरचरीत असा तडका यावर बसलाय। आता पुन्हा तेल घातल्यानंतर हे सर्व साहित्य तेलामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तेल घातल्यानंतर या चटणीचा जो काय सुगंध घरभर पसरतो ना, जबरदस्त।
तर इथे पहा, तेल घातल्यानंतर तेलामध्ये ही चटणी मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे। तुम्ही या चटणीचा रंग पाहू शकता, काय सुंदर आलाय। परफेक्ट अशी आपली ही कांद्याची चटणी बनवून तयार झाली आहे। यासोबत मी मस्त गरमागरम भाकरीसुद्धा बनवली होती। आता ही चटणी आपण सर्व करूया। तर त्यासाठी इथे पहा, एका ताटामध्ये मी मस्त गरमागरम बनवलेली भाकरी घेतली आहे आणि आता याच्यावरती ही बनवलेली आपण कांद्याची चटणी वाढून घेऊयात। आता या ठिकाणी जर तुमच्याजवळ आमचूर पावडर नसेल तर काय करायचं, पण त्याआधी इथे तुम्हाला एक टिप सांगते। आमचूर पावडर घातल्यामुळे काय होतं, या चटणीला छान चटपटीतपणा येतो आणि हलकीशी या चटणीची चव आंबट लागते आणि त्यामुळे ही चटणी खायला सुद्धा मजा येते आणि चटणीचा तिखटपणा सुद्धा कमी होतो। जर तुमच्याजवळ आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी इथे जेव्हा चटणी तुम्ही वाढाल ना, तेव्हा वरून लिंबाचा रस घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। परफेक्ट चटपटीत झणझणीत अशी ही चटणी तयार होते आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचं। तर तुम्ही सुद्धा एकदा घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा भाजी असतानाही दुसरं काहीतरी झणझणीत चटपटीत खायची इच्छा झाली तर फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होणारी ही कांद्याची चटणी नक्की बनवून पहा। रात्रीच्या जेवणाची मिनी थाळी रेसिपी प्रकार 2 पाहूयात। त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराची कारली घेतली आहेत। वजनी प्रमाणामध्ये ही कारली 250 ग्रॅम आहेत। पण त्याआधी इथे तुम्ही पाहू शकता, ही जी सुरी आहे याच्याबद्दल मला आधी बऱ्याचशा कमेंट्स आल्या आहेत की कुठून घेतली। तर हा 3चा सेट आहे आणि हा सेट मी मिशोवरून घेतला होता। तुम्हाला सुद्धा जर हवा असेल तर अगदी कमी प्राईसमध्ये तुम्हाला सुद्धा मिळून जाईल। प्रोडक्ट मी टॅग केला आहे, तिथून तुम्ही हे घेऊ शकता। त्यानंतर आता हे कारलं आपल्याला चिरून घ्यायचं आहे। कारलं आपल्याला एकदम गोल आणि पातळ चकत्यांमध्ये चिरून घ्यायचं आहे। तर त्यासाठी सर्वात आधी काय करायचं, कारल्याचे असे 2 भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर आता या कारल्यातील बिया मी काढून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे कारलं अशा पद्धतीने बियांसोबत सुद्धा चिरून घेऊ शकता, पण मी बिया काढून घेणार आहे। आता राहिलेली जी 2 कारली आहेत ना, त्याच्यातल्या सुद्धा बिया मी अशाच पद्धतीने काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा, 3ही कारली मी चिरून घेतली आहेत, त्यातील सर्व बिया काढून घेतल्या आहेत। आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने हे कारलं एकदम पातळ गोल आकारामध्ये कापून घ्यायचे। छान पातळ अशा याच्या चकत्या तयार करून घ्यायच्या। तर इथे आता राहिलेली सर्व कारली सुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेते। आता हे जे कारलं आहे ना, ते आपल्याला तेलामध्ये छान खुसखुशीत होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यामुळे जितक्या पातळ चकत्यांमध्ये हे चिरून घेता येईल तितक्या पातळ चकत्यांमध्ये हे कारलं आपल्याला चिरून घ्यायचे। तर इथे पहा, सर्व कारलं मी चिरून घेतलं आहे। छान पातळ अशा याच्या चकत्या बनवून घेतल्या आहेत। आता या कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय। आता या बाउलमध्ये जे आपण कारलं चिरून घेतले ते सर्व काढून घ्यायचं। आपण या ठिकाणी कारल्याचा ठेचा बनवतोय, पण जेव्हा तुम्ही कारल्याची भाजी बनवाल तेव्हा सुद्धा जर ही ट्रिक तुम्ही वापरली ना, तर तुम्ही बनवलेलं कारलं अजिबात कडू होणार नाही। कारलं बाउलमध्ये काढलं की त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि आता हे हळद आणि मीठ या चिरून घेतलेल्या कारल्याला आपल्याला लावून घ्यायचंय। सर्व कारल्यामध्ये हे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तर इथे पहा, सर्व कारल्यामध्ये हळद आणि मीठ मी छान एकसारखं मिक्स करून घेतले। आता काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं हे मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। 10 मिनिटं हे मुरवून घेतलं की काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर इथे पहा, एक 10 मिनिटं झाले आहेत। हळद आणि मीठ लावून हे कारलं 10 मिनिटं मी छान मुरवून घेतलं आहे। आता मिठामुळे या कारल्याला पाणी सुद्धा सुटले। आता काय करायचं, थोडं थोडं कारलं हातामध्ये घ्यायचं आणि हाताने दाबून यातलं जितकं पाणी आपल्याला काढून घेता येईल ते सर्व पाणी काढून घ्यायचंय। आता हे पाणी काढून घेतलं ना की या कारल्याचा कडवटपणा आपोआप कमी होतो। बरं, आता हे आपण जे पाणी पिऊन काढतोय ना, ते काय करायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगतेच। पण अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी सुद्धा बनवली ना, तर खरं सांगते अजिबात कडू होणार नाही। कुणाला समजणार सुद्धा नाही की ते कारल्याची भाजी खातायत। आता सर्व कारलं मी याच पद्धतीने त्यातलं सर्व पाणी काढून पिळून घेते। तर इथे पहा, सर्व कारलं मी त्यातील जितकं पाणी निघेल तेवढं पिळून काढून घेतलं आहे आणि आता हे जे पाणी शिल्लक राहिले ना, ते जर तुम्ही भाजी बनवत असाल तर त्यामध्ये वापरू शकता। इथे मी ठेचा बनवते त्यामुळे आत्ता हे पाणी मी वापरणार नाहीये।
आता हे कारलं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाला की आता यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल या ठिकाणी थोडंसं जास्तच वापरायचं आहे, कारण आपल्याला बाकीचं साहित्यसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की आता यामध्ये आपण जे कारलं चिरून त्यातील सर्व पाणी काढून घेतलं आहे ना, ते कारलं घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत, कारल्याच्या चकत्या छान खुसखुशीत होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. आता या चकत्या तेलामध्ये परतल्या ना, त्याने सुद्धा या कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो आणि यात शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण बाकीचं साहित्यसुद्धा परतून घेणार आहोत. त्यामुळे तेलसुद्धा वाया जाणार नाही आणि कारल्यामधली जी काही पोषक तत्व तेलामध्ये उतरली असतील ना, ती सुद्धा सर्व आपल्याला मिळून जातात. तर इथे पहा, कारल्याचा हलकासा रंग बदलायला लागलाय. आणखी सोनेरी रंग येईपर्यंत हे कारलं मी याच पद्धतीने परतून घेते. तर इथे पहा, छान सोनेरी रंग येईपर्यंत, छान हे कारलं खुसखुशीत होईपर्यंत तेलामध्ये मी परतून घेतलं आहे. आता हे परतून घेतलेलं कारलं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. याच तेलामध्ये आपल्याला पुढचं साहित्य परतून घ्यायचं आहे. त्यामुळे तेल जर जास्त गरम असेल तर कारलं काढून घेईपर्यंत गॅस बंद करा, म्हणजे तेल नॉर्मल टेम्परेचरला येईल. त्यानंतर गॅस चालू करा, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करा आणि पुढचं साहित्य भाजून घ्या. तर इथे मी सर्व कारलं ताटामध्ये काढून घेतलं आहे. कारलं काढतानाच गॅस मी बंद केला होता. कारलं काढून झालं की गॅस चालू केला, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवला. आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते घालायचे आणि शेंगदाणे सुद्धा या तेलामध्ये छान खमंग खरपूस साल टचकेपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथे पहा, शेंगदाणे सुद्धा मी छान खमंग खरपूस साल टचकेपर्यंत भाजून घेतले आहेत. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवला होता. आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा ज्या ताटामध्ये आपण कारलं काढून घेतले त्यामध्येच काढून घ्यायचं. त्यानंतर पॅनमध्ये जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की आता यामध्ये इथे मी 8 हिरव्या मिरच्या, एका मिरचीचे 2 भाग करून घेतले आहेत, त्या घालायच्या. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या. हिरवी मिरची तिखटाला थोडीशी जास्त आहे, त्यामुळे मी 8 वापरल्या आहेत. तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखटाला कमी असेल तर 12 ते 13 हिरव्या मिरच्या वापरू शकता. लसूण आणि हिरवी मिरची घातल्यानंतर छान खरपूस असं हे दोन्हीही आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा, लसूण आणि हिरवी मिरची रंग बदलेपर्यंत छान खमंग खरपूस असं मी भाजून घेतलंय. आता यामध्ये 1 मूठभर हिरवी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर शक्यतो देठासहित वापरा आणि त्यासोबतच अर्धी वाटी इथे मी कारळे घेतले आहेत, ते घालायचे. हिरवी कोथिंबीर जर देठासहित वापरली ना तर ठेचा चवीला छान खमंग लागतो. आता कोथिंबीर आणि कारळे घातल्यानंतर कोथिंबीर छान मऊसूद होईपर्यंत आपल्यालाही परतून घ्यायचे आहे. 1-2 मिनिटं कोथिंबीर मी छान परतून घेतली. त्यानंतर यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली. आता कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे सर्व साहित्य आपण परतून घेऊयात. तर इथे पहा, सुरुवातीपासून आत्तापर्यंत 6 ते 7 मिनिटं हे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलंय. आता ज्या ताटामध्ये आपण कारलं आणि शेंगदाणे काढले आहेत ना, त्यामध्येच सर्व साहित्य काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तर इथे पहा, भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं आणि पूर्णपणे थंड करून घेतले. आता हा ठेचा मी खलबत्त्यामध्ये ठेचून बनवणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर असं वाटून घेऊ शकता. पण ठेचा खलबत्त्यामध्ये ठेचून बनवलेला चवीला भन्नाट लागतो. सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेतलं की चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि हा ठेचा छान चटपटीत व्हावा यासाठी मी इथे अर्धा चमचा आमचूर पावडर सुद्धा घातली आहे. आता आपण कारल्याला सुद्धा सुरुवातीला मीठ लावून घेतलं होतं, त्यामुळे या स्टेपला मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानेच घाला. आणि आता हे सर्व साहित्य जाडसर असं खलबत्त्यामध्ये आपण ठेचून घेऊया, म्हणजे हा आपला झणझणीत चटपटीत अजिबात कडू न होणारा ठेचा तयार होईल. तर इथे पहा, सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलं आहे आणि मस्त झणझणीत परफेक्ट असा हा कारल्याचा ठेचा बनून तयार झालाय. कुणाला समजणार सुद्धा नाहीये तुम्ही यामध्ये कारल्याचा वापर केला आहे. ते कारलं पूर्णपणे यामध्ये छान एकजीव होतं
आणि हा कारल्याचा ठेचा खरंच चवीला अप्रतिम लागतो। बाहेर प्रवासामध्ये जायचं असेल तर 7 ते 8 दिवस फ्रीज शिवाय छान टिकतो। मस्त गरमागरम पातळ कडक भाकरीसोबत हा कारल्याचा ठेचा सर्व करायचा। तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। चपातीसोबतच काय, तुम्ही गरमागरम भातासोबत हा ठेचा आणि वरून तेल सोडून सुद्धा खाऊ शकता। भातासोबत सुद्धा हा कारल्याचा ठेचा अप्रतिम लागतो। तर इथे सुद्धा मी मस्त गरमागरम भाकरी घेतली आहे, त्याच्यावरती हा खमंग चटपटीत झणझणीत कारल्याचा ठेचा आणि वरून तेलाची धार, बेस्ट कॉम्बिनेशन आहे। तुम्ही सुद्धा एकदा हा कारल्याचा ठेचा घरामध्ये कुणाला न सांगता बनवून पहा। घरच्यांना समजणार सुद्धा नाही तुम्ही यामध्ये कारल्याचा वापर केलाय आणि नाक न मुरडता तोंड वाकडं न करता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीनं खातील। रात्रीच्या जेवणाची मिनी थाळी रेसिपी प्रकार 3 पाहूया। त्यासाठी सर्वात आधी एक वाटण तयार करून घ्यायचं। तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी मूठभर हिरवी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं आलं घेतलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्याजवळ वेळ सुद्धा असेल तर तुम्ही हे वाटण खलबत्त्यामध्ये बनवून सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। खोबरं तुम्हाला भाजून घ्यायची काहीही गरज नाहीये, सर्व साहित्य आपल्याला असंच वापरायचं आहे। तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, पण जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य अगदी सहज वाटलं जात असेल ना, तर थेंबभरही पाणी न घालता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून जाडसर असंच वाटण तयार करून घ्यायचं। तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतले, थेंबभरही पाणी न घालता छान जाडसर असं वाटण तयार झालं आहे। तुम्ही या वाटणाची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। आता हे तयार केलेलं वाटण इथे मी एक ताट घेतले, या ताटामध्ये काढून घ्यायचं। आता वाटण काढण्यासाठी काय करायचं, एखादा असं पसरट आणि मोठं ताट वापरायचं, कारण आपल्याला यामध्ये सर्व मसाले सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालूयात। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची। आता वांग झणझणीत बनवायचं आहे म्हटल्यावरती इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला वापरते। बाकी तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो वापरू शकता। अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान बाइंडिंग यावं यासाठी यामध्ये मी फक्त एक छोटा चमचा तेल घालणार आहे। तेल घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात। सर्व मसाले आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत। तर इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला आणखी एक पदार्थ घालायचा आहे, त्यामुळे या भरल्या वांग्याला चव खूप छान येते। तो म्हणजे इथे मी 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। तुम्ही या ठिकाणी जाडसर शेंगदाण्याचं कूट करून सुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा भरलेलं वांग चवीला अप्रतिम लागतं। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आता ते सुद्धा या मसाल्यामध्ये आपण छान एकजीव करून घेऊयात। इथे मी तुम्हाला आणखी एक ऑप्शन सांगते, जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल ना, तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं मसाल्याला बाइंडिंग यावं यासाठी तेवढाच एक छोटा चमचा पाणी सुद्धा वापरू शकता। तर इथे पहा, सर्व पावडर मसाले त्यासोबतच शेंगदाण्याचं कूट छान एकजीव मी करून घेतला आहे। परफेक्ट असा भरली वांगी बनवण्यासाठी मसाला तयार आहे। आता आपण लगेच पुढची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी इथे पहा, मी 5 वांगी घेतली आहेत। आता या ठिकाणी लहान मोठ्या मध्यम कोणत्याही आकाराची वांगी तुम्ही घेऊ शकता, फक्त जास्त जून असलेली वांगी वापरू नका। वांगी मी आधीच स्वच्छ धुवून घेतली होती, बाउलमध्ये पाणी सुद्धा घेतलं आहे आणि त्यामध्ये ही वांगी मी ठेवली आहेत। आता काय करायचं, आपण वांगी भरून करताना नेहमी जशी वांगी चिरून घेतो ना, तशी ही वांगी चिरून घ्यायची। म्हणजे उभा आणि आडवा कट वांग्याला मारून घ्यायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ही वांगी चिरून घ्यायची आणि आतमध्ये चेक सुद्धा करायची की व्यवस्थित आहेत का, किडली वगैरे नाही। जर वांग खराब असेल तर तेवढा भाग तुम्ही काढून टाकू शकता। आता राहिलेली वांगी सुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेते, पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे वांगी काळी पडत नाही। तर इथे पहा, आतून सुद्धा ही वांगी छान आहेत, अजिबात खराब नाही। आणि इथे पहा, जी 5 वांगी मी घेतली होती ती व्यवस्थित चिरून घेतली आहेत। एक वांग थोडंसं खराब होतं, त्याचा तेवढाच भाग मी काढून घेतला आहे।
त्यासोबतच स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. स्टीमरचं वरचं भांडं घेतलं आहे. तुमच्याजवळ जर स्टीमर नसेल ना तर तुम्ही कढईमध्ये मोदकाची जी चाळण असते ना त्यावरती सुद्धा ही वांगी स्टीम करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला असा स्टीमर हवा असेल ना तर प्रोडक्ट मी टॅग केला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोडक्टची लिंक आहे, तिथून तुम्ही ते प्रोडक्ट घेऊ शकता. तर इथे पहा, जो मसाला आपण बनवून घेतला होता तो मसाला मी या वांग्यामध्ये बनवून घेतला. अगदी व्यवस्थित मसाला वांग्यामध्ये भरला गेलाय, तुम्ही पाहू शकता. आता हे मसाला भरलेलं वांग स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवायचं. राहिलेल्या वांग्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा. स्टीमरच्या भांड्याला अजिबात तेल लावायची गरज नाहीये. वांगे अजिबात खाली त्याला चिटकून राहत नाहीत आणि छान वाफरली जातात. तर इथे पहा, दुसऱ्या वांग्यामध्ये सुद्धा मी मसाला भरून घेतला आहे. आता राहिलेल्या वांग्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने मी मसाला भरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतला आहे. मसाला भरून घेतलेली वांगी स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवली आहेत. आता ही वांगी आपल्याला फक्त वाफेवर शिजवून घ्यायची आहेत आणि 15 मिनिटात ही वांगी वाफेवर शिजून तयार सुद्धा होतात. तर इथे पहा, वांग्यामध्ये मसाला भरून होईपर्यंत स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला सुद्धा छान उकळी आली आहे. आता स्टीमरचं वरचं भांडं त्यावर ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती अलटीपलटी करत फक्त 15 ते 20 मिनिटं ही वांगी वाफवून घ्यायची. वाफेवरच 15 ते 20 मिनिटात वांगी अगदी छान शिजतात, पुढे तुम्हाला दिसेलच. तर इथे पहा, सुरुवातीला एक 10 मिनिटं मध्यम आचेवरती ही वांगी मी एका बाजूनी वाफवून घेतली आहेत. आता ही वांगी आपण पलटी करून घेऊयात, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान वाफवली जातील. आणि सुरुवातीला ज्या बाजूने वांगी मी वाफवून घेतले आहेत ना तर त्या बाजूने इथे पहा वांगी किती छान शिजले आहेत. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा वाफवून घ्यायची, पण त्याआधी राहिलेली वांगी मी पलटी करून घेते. तर इथे पहा, राहिलेली सर्व वांगी सुद्धा मी पलटी करून घेतली आहेत. गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा आहे, अजिबात गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही. आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर ही वांगी परत वाफवून घ्यायची. तर इथे पहा, सुरुवातीला 10 मिनिटं, नंतर एक 10 ते 15 मिनिटं ही वांगी मी छान अशी वाफवून घेतली आहेत. परफेक्ट मऊसूद असं हे वांग शिजून तयार झालं आहे. प्रत्येक वांग तुम्ही पाहू शकता. आणि हे वांग वाफेवरती शिजून तयार होईपर्यंत मी गरमागरम भाकरीसुद्धा बनवली आहे. आणि हे वांग जरी वाफेवर बनवलंय ना तरी याचा सुगंध अगदी घरभर पसरलाय. म्हणजे नुसत्या सुगंधानेच तोंडाला पाणी सुटेल आणि भूक वाढेल असं हे वांग बनून तयार झाले. मस्त गरमागरम भाकरीसोबत हे भरलेलं वांग, त्यासोबत कांदा, हिरवी मिरची किंवा लोणचं किंवा एखादा पापड, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही सुद्धा या दिवाळीला तेलकट आणि गोड खाऊन कंटाळला असाल ना तर एकदा ही भरलेल्या वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करा. खरं सांगते, एकदा जर या पद्धतीने हे भरलं वांग बनवाल ना तर पुन्हा पुन्हा बनवाल. रात्रीच्या जेवणाची मिनी थाळी रेसिपी प्रकार 4 पाहूयात. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये, ढाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पनीरच्या भाज्या खाल्ल्या असतील, पण कधी गावरान पद्धतीची झणझणीत पनीरची भाजी खाल्ली आहे का हो? अशी भाजी जी चिकन मटनच्या चवीला सुद्धा मागे सोडेल आणि बनवायला तर इतकी सोपी आहे ना. एकदा बनवून खाल्ली तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल. आणि त्यासोबत मी बनवले होते मस्त तूप लावून गरमागरम टम्म फुगलेले फुलके. आता सर्वात आधी गावरान पद्धतीची पनीरची भाजी बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये 2 लहान चमचे इतकं तेल घालायचं. तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता, पण लक्षात ठेवा आपण ही भाजी गावरान पद्धतीने बनवतोय, त्यामुळे शक्यतो तेलाचाच वापर करा. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी 1 पाव वाटी खोबरं पातळ असं चिरून घेतलंय, ते घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती खोबऱ्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता गावरान भाजी बनवतोय त्यामुळे त्यामध्ये सुकं खोबरं आलंच, त्यामुळे सुकं खोबरं या ठिकाणी अजिबात स्किप करू नका, नक्की घाला. तर इथे पहा, खोबरं सुद्धा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे. आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालूया. त्यामध्ये 2 तमालपत्र, 3 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 2 मोठे चमचे धणे, 10 ते 12 काळी मिरी आणि 3 ते 4 लवंगा घेतल्या आहेत. खडे मसाले घातल्यामुळे काय होतं, या भाजीची चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही नॉनव्हेजची चव सुद्धा विसरून जाल.
नॉनव्हेज खाणं सुद्धा विसरून जाल जर या पद्धतीने ही पनीरची भाजी बनवाल। सुकं खोबरं आणि खडे मसाले एकत्र 1-2 मिनटं मी भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालायचे। सुरुवातीला आपण 2 लहान चमचे तेलाचा वापर केला होता, आता 2 मोठे चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झालं की इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत, ते घालायचे आणि कांदा सुद्धा आपल्याला आता मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जर तुम्ही ही पनीरची भाजी चुलीवर बनवत असाल ना, तर कांदा चुलीमध्ये भाजून घेतला तरी सुद्धा चालेल। आता हा कांदा आपण छान लालसर रंग होईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घेऊयात। तर इथे पहा, कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान असा भाजून घेतलाय। आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूया आणि पुन्हा एकदा हा कांदा आपल्याला त्या साहित्यासोबत सुद्धा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी सर्वात आधी इथे मी मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे, ती घालायची। 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे, ते सुद्धा घालायचं। आणि आता हे सर्व साहित्य कांद्यासोबत आपल्याला पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवर 1-2 ते 3 मिनटं छान असं भाजून घ्यायचंय। सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर त्याचा रंग मी तुम्हाला दाखवेनच। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवरती कांद्यासोबत कोथिंबीर, आलं आणि लसूण सुद्धा मी छान असा भाजून घेतला आहे। कांद्याचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आणखी गडद झालाय। आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो सुद्धा उभे आडवे बारीक चिरून घेतले आहेत, ते घालायचे। टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता या सर्व साहित्यासोबत पुन्हा टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपण यामध्ये मीठ घातलंय त्यामुळे टोमॅटो पटकन भाजला जाईल, त्यामुळे हे साहित्य भाजून घ्यायला तुम्हाला जास्त वेळ अजिबात लागणार नाही। तर इथे पहा, टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे आणि आता या भाजून घेतलेल्या साहित्याचा तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता। सर्व साहित्य एकदम परफेक्ट असं भाजून झालं आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचा, सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे, पूर्णपणे थंड सुद्धा झालं आहे। आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान स्मूथ अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची। तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलंय, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून एकदम स्मूथ असं हे वाटण तयार करून घेतलं आहे। वाटणाची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता। वाटण तयार झालंय, आता आपण मस्त झणझणीत गावरान पद्धतीची पनीरची भाजी बनवून घेऊयात। तर त्यासाठी ज्या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतला होता, तीच कढई मी पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी 3 मोठे चमचे तेल घेतले, ते घालायचं। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। तेल गरम झालं की आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलंय ना, ते सर्व वाटण काढून घ्यायचं आणि आता मध्यम आचेवर या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटणातलं सर्व साहित्य आपण आधीच भाजून घेतलंय, त्यामुळे वाटण भाजून घ्यायला तसा वेळ लागत नाही, पटकन भाजलं जातं। त्यामुळे मध्यम आचेवरती एकसारखं हलवत छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण लगेच परतून घेऊयात। तर इथे पहा, वाटण बाजूने छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं आहे। वाटणाचा पूर्ण कच्चेपणा सुद्धा निघून गेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी पावडर मसाल्यांचा सुद्धा जास्त वापर अजिबात करणार नाहीये। तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, यामुळे या भाजीला रंग खूप छान येतो। आणि त्यासोबतच इथे मी 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलाय, तुम्ही साठवणीतला कोणताही मसाला यामध्ये घालू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। आता हे पावडर मसाले पाण्यामध्ये शिजवून घेतले ना की छान चवीला लागतात, भाजीची चव एकदम बदलते आणि मसाले सुद्धा अगदी छान शिजतात, कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो। तर त्यासाठी मी काय करणार आहे, सुरुवातीला मध्यम आचेवरती 1-2 मिनटं हे मसाले मी छान असे परतून घेतले। त्यानंतर आता यामध्ये 1 अर्धी वाटी मी पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर मसाले पाण्यासोबत मी एकसारखे मिक्स करून घेते। मसाले पाण्यासोबत एकसारखे मिक्स करून घेतले की काय करायचं, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती पाण्यामध्ये हे मसाले तेल सुटेपर्यंत छान असे शिजवून घ्यायचे।
तर इथे पहा, झाकण ठेवून मंद आचेवर एक 3 ते 4 मिनिटं हे मसाले तेल सुटेपर्यंत मी छान असे शिजवून घेतले। आता हे मसाले खालून एकदा एकसारखे मिक्स करून घेऊयात। आता आपण या मसाल्यामध्ये जे काही पाणी घातलं होतं ते पूर्णपणे पाणी निघून गेलेलं नाही, त्यामुळे मी काय करणार आहे, एकदा मसाले खालून एकसारखे परतून घ्यायचे। त्यानंतर कढईवर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा मंद आचेवर हे मसाले एक 2 ते 3 मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल। तर इथे पहा, पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती हा मसाला मी शिजवून घेतला। झाकण काढूया। झाकण काढल्यानंतर पुन्हा हा मसाला मी खालून एकसारखा मिक्स करून घेते। आता यावेळेस मसाल्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। परफेक्ट असा हा मसाला आपला भाजून तयार झाला आहे। कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलाय। त्यासोबतच मसाल्याचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 ग्लास पाणी घेतले, ते घालणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला ही ग्रेव्ही कशी बनवायची आहे, कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, त्यानुसार पाणी घालू शकता। म्हणजे जर घट्टसर बनवायचे असेल, कमी पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। मी या ठिकाणी ही पनीरची ग्रेव्ही 4 ते 5 जणांसाठी बनवतेय, त्यानुसार मी यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे। त्यासाठी मी यामध्ये 2 ग्लास पाणी घातले। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर आता या ग्रेव्हीला मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घ्यायची। तर इथे पहा, ग्रेव्हीला मोठ्या आचेवरती मी एक उकळी काढून घेतली आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा। आता एक उकळी काढून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी आहे। जर ग्रेव्ही तुम्हाला जास्तच घट्टसर वाटत असेल तर एक अर्धा ग्लास पाणी तुम्ही यामध्ये आणखी घालू शकता। त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम पनीर अशा चौकोनी छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे। आता हे पनीर या ग्रेव्हीमध्ये घालायचं। आता मी या ठिकाणी पनीर तळून न घेता असंच ग्रेव्हीमध्ये घातले, कारण मला तळून न घेताच हे पनीर असंच ग्रेव्हीमध्ये आवडतं। पण जर तुम्हाला पनीर तळून वापरायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा मसाला भाजून होईल ना, त्यानंतर लगेच हे पनीर तळून घेतलं तरी सुद्धा चालेल। पनीर घातल्यानंतर आता ग्रेव्हीमध्ये एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं। तर इथे पहा, पनीर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर एक 7 ते 8 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती ही ग्रेव्ही मी शिजवून घेतली आहे। ग्रेव्हीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, त्यासोबतच रंग आणि टेक्स्चर सुद्धा पाहू शकता। परफेक्ट अशी ही पनीरची भाजी तयार झाली आहे आणि सुगंध म्हणाल तर नॉनव्हेजच्या चवीला आणि सुगंधाला सुद्धा मागे सारेल असा। आणि ही पनीरची भाजी तयार होईपर्यंत मी यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम टम्म फुगलेले फुलके सुद्धा बनवले आहेत। फुलक्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता। आता गरमागरम फुलक्यासोबत ही गावरान पद्धतीची पनीरची भाजी सर्व करूया। तर इथे पहा, परफेक्ट गावरान पद्धतीची झणझणीत पनीरची भाजी, त्यासोबत टम्म फुगलेले आणि तूप लावलेले गरमागरम फुलके बेस्ट लागतात। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। त्यासोबत कांदा, लिंबू सुद्धा घेऊ शकता। आणि पनीर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहे, अजिबात कडक झालेलं नाहीये। तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नेहमीपेक्षा वेगळी गावरान पद्धतीची झणझणीत ही पनीरची भाजी नक्की बनवून पहा, जी नॉनव्हेजच्या चवीला सुद्धा मागे सारेल। आणि एकदा जर तुम्ही ही पनीरची भाजी मी सांगतेय त्या पद्धतीने बनवलीत तर नेहमी याच पद्धतीने बनवाल, बाकीच्या सर्व पद्धती विसरून जाल। तर इथे आपल्या 4ही प्रकारच्या मिनी थाळी बनवून तयार झाल्या आहेत। तुम्हाला यातील सर्वात जास्त कोणती मिनी थाळी आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। अशाच आणखी रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।